सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला। मात्र गेल्या काही वर्षात या संघर्षाला एक वेगळीच धार आली आहे। राज्याचे दिग्गज नेते जयंत पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांच्यातील वाद आता केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता तो वैयक्तिक प्रतिष्ठेचा बनला आहे। पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवलं। 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष कसा विकोपाला गेला याचा आपण आढावा घेऊया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव। या राजकीय युद्धाची सुरुवात गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत झाली। वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गट हा जयंत पाटील यांच्या वर्चस्वाखालील भाग मानला जातो। याच गटातून सदाभाऊ खोत यांनी आपले पुत्र सागर खोत यांना रिंगणात उतरवलं होतं। हा गट ताब्यात घेणं म्हणजे जयंत पाटलांच्या किल्ल्याला सुरुंग लावण्यासारखं होतं। जयंत पाटलांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। स्वतःचा अधिकृत उमेदवार रिंगणात असतानाही सागर खोत यांना पराभूत करण्यासाठी जयंत पाटलांनी पडद्यामागून हालचाली केल्या आणि एका अपक्ष उमेदवाराला अंतर्गत रसद पुरवली असा आरोप त्यावेळी झाला। परिणामी सागर खोत यांचा त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला आणि इथूनच कासेगाव विरुद्ध मरळनाथपूर अशा संघर्षाला पेव फुटलं। पहिल्या पराभवानंतर सागर खोत शांत बसले नाहीत। आपल्या पराभवाचं मुख्य कारण जयंत पाटलांची राजकीय खेळी होती हे ओळखून त्यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी लगेचच सुरू केली। गेल्या काही वर्षात त्यांनी बागणी गटात प्रचंड जनसंपर्क वाढवला। वडिलांचा म्हणजे सदाभाऊ खोत यांचा शेतकरी आंदोलनाचा वारसा आणि स्वतःची तरुण फळी यांच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या सत्तेला आव्हान देण्याचं ठरवलं। यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला याच बागणी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। ही निवडणूक केवळ जिल्हा परिषदेची जागा जिंकण्यासाठी नव्हती, तर गेल्या वेळी झालेल्या पराभवाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी होती। निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या। जयंत पाटील हे त्यांच्या मिश्किल पण बोचऱ्या टीकेसाठी ओळखले जातात। एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी सदाभाऊ खोत आणि सागर खोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला। आमच्यावर काय पक्षाचे आरोप करतोय? अरे बेटा, आधी तुझं स्वतःचं चिन्ह तर लाव। अशा शब्दात त्यांनी खोत कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। अरे बेट्या हा शब्द वापरून त्यांनी दिलेलं आव्हान खोत समर्थकांच्या जिव्हारी लागलं। जयंत पाटलांच्या या टीकेने निवडणुकीचं वातावरण अधिकच तापलं आणि प्रचारात विकासापेक्षा वैयक्तिक चिखलफेक जास्त बघायला मिळाली। जयंत पाटलांनी चिन्हावरून केलेल्या टीकेला खोत पिता पुत्रांनी भावनिक साथ घालत उत्तर दिलं, आमच्याकडे सत्ता नसेल, मोठे पक्ष नसतील, पण आमच्याकडे शेतकऱ्यांचा आवाज आहे असं सांगत सागर खोत यांनी रयत क्रांती संघटनेची ताकद मतदारांना दाखवून दिली। जयंत पाटलांच्या टीकेमुळे एक प्रकारे सहानुभूतीची लाट खोत यांच्या बाजूने निर्माण झाली। बागणी गटातील मतदारांनी यावेळेस मोठ्या नेत्याच्या शब्दापेक्षा स्थानिक संघर्षाला जास्त महत्त्व दिलं। निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान झालं, त्यातून सत्ता पालटाचे संकेत मिळत होते। जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा संपूर्ण सांगली जिल्हा हादरला। ज्या बागणी गटात जयंत पाटलांनी आपली पूर्ण ताकद लावली होती, तिथे सागर खोत यांच्या पत्नीचा दणदणीत विजय झाला। हा विजय केवळ एका जागेचा नव्हता, तर जयंत पाटलांच्या राजकीय रणनीतीवर झालेला मोठा प्रहार होता। गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा सागर खोत यांनी यावेळी काढून दाखवला। गुलालाची उधळण झाली, फटाके वाजले आणि खोत समर्थकांनी जयघोष केला। या विजयाने सागर खोत यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला आणि त्यांनी थेट जयंत पाटलांना लक्ष्य करायला सुरुवात केली। विजयाचा उन्माद आणि जुन्या जखमा ताज्या असल्याने विजयानंतर बोलताना सागर खोत यांनी आपली पातळी सोडून जयंत पाटलांवर टीका केली। त्यांनी जयंत पाटलांना उद्देशून आता या कासेगावच्या पार्सलला घरी पाठवण्याची वेळ आली आहे असं विधान केलं। जयंत पाटील हे कासेगावचे रहिवासी असल्याने त्यांना पार्सल म्हणणे हे अत्यंत अपमानकारक मानलं गेलं। सागर खोत यांनी जाहीररित्या आव्हान दिलं की त्यांची सत्ता आता संपत आली असून जनता त्यांना नाकारत आहे। या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये युद्ध सुरू झालं। सागर खोत यांच्या पार्सल या विधानावर जयंत पाटील गप्प बसतील असं कोणालाही वाटलं नव्हतं। पत्रकारांनी जेव्हा त्यांना या टीकेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं,
दिलं. विजयाचं मताधिक्य किती आणि तू बोलतो किती, थोड्या फरकाने निवडून आलायस आणि एवढी हवा, बघू पुढं काय होतं ते, अशा शब्दात त्यांनी सागर खोत यांना त्यांची जागा दाखवून दिली. जयंत पाटलांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ असा होतो की एखादी निवडणूक जिंकणे म्हणजे संपूर्ण मैदान मारणं नव्हे आणि राजकारणात येणारा काळ कोणासाठी काय घेऊन येईल हे सांगता येत नाही. हा वाद आता विकास कामे किंवा धोरणांवरून राहिला नव्हता, तर तो दोन मोठ्या घराण्यांमध्ये वैयक्तिक संघर्षात रूपांतरित झाला होता. एका बाजूला जयंत पाटलांचा प्रदीर्घ अनुभव आणि सत्तेची पकड होती, तर दुसरीकडे सागर खोत यांचा आक्रमकपणा आणि तरुण मतदारांचा पाठिंबा होता. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंकडून सोडली जात नव्हती. वाळवा तालुक्यातील राजकारण या दोन नेत्यांच्या भोवतीच फिरू लागले आणि सामान्य जनतेमध्ये याचे दोन गट पडले. जयंत पाटलांनी जेव्हा मताधिक्यावरून खोचक टोला लगावला, तेव्हा सागर खोत यांनी त्याला आणखी मोठ्या आव्हानाने उत्तर दिलं. त्यांनी जयंत पाटलांना थेट चॅलेंज दिलं, जर तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेवर आणि कामावर एवढाच विश्वास असेल, तर हिंमत असेल तर आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवा. जर तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आलात, तर मी स्वतः तुमच्या पाया पडेन. या आव्हानानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. जयंत पाटील गेली 35 वर्ष एकाच मतदारसंघातून निवडून येत आहेत, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे डिवचणं हे मोठं धाडस होतं. सागर खोत यांचे पाया पडेन हे विधान केवळ उपरोधिक नव्हतं, तर त्यामागे एक खोल राजकीय संदेश होता. त्यांना हे सुचवायचं होतं की जयंत पाटलांची सत्ता केवळ त्यांच्या बालेकिल्ल्यापुरती मर्यादित आहे आणि बाहेरच्या जगात त्यांचा संघर्ष करावा लागेल. जयंत पाटलांच्या समर्थकांनी या विधानाचा निषेध केला, तर खोत समर्थकांनी याला मर्दानगीचं आव्हान असं संबोधलं. या विधानामुळे दोन्ही नेत्यांमधील संवाद पूर्णपणे तुटला आणि केवळ टोकाच्या संघर्षाचीच भाषा उरली. 2026च्या या जिल्हा परिषद निवडणुकीने सांगलीच्या राजकारणाला नवी दिशा दिली. जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला आपल्याच तालुक्यातील एका गटात पराभव स्वीकारावा लागणे हे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणारं ठरलं, तर दुसरीकडे सागर खोत यांनी स्वतःला एक सक्षम पर्याय म्हणून सिद्ध केलं. या निवडणुकीमुळे वाळवा इस्लामपूर मतदारसंघात भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच पाहायला मिळाली. या दोन नेत्यांमधील संघर्षाने कार्यकर्त्यांना चार्ज केले असले, जिल्ह्याच्या विकासावर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जयंत पाटील आणि सागर खोत यांच्यातील हा प्रवास अरेबेटापासून सुरू होऊन पाया पडण्यापर्यंत येऊन पोहोचलाय. ही केवळ एका निवडणुकीची गोष्ट नाही, तर ती सत्ता, अहंकार, संघर्ष आणि बदलत्या राजकीय समीकरणांची कथा आहे. येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील आपला गड पुन्हा मजबूत करणार की सागर खोत यांना आणखी मोठ्या धक्क्याने चितपट करणार, हे येणारा काळच ठरवेल. पण आजच्या घडीला तरी सांगलीच्या राजकारणात हे दोन नेते एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून उभे ठाकले आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.